बीड जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी किसान सभेचं जेलभरो आंदोलन, पीक विमा, कर्जमाफी, ऊसतोड मजुरांचा त्रिपक्षीय करार, गायरान जमिनी कष्टणाऱ्यांच्या नावे करण्याच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात बीडच्या परळीमध्ये महामोर्चा, आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव खोलप यांच्या नेतृत्वात काढण्यात आला महामोर्चा. मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. कोल्हापुरात लिंगायत समाजाचे बेमुदत साखळी उपोषण तात्पुरतं स्थगित. लिंगायत समाजाच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांकडून दखल. उद्या मुंबईमध्ये कॅबिनेटपूर्वी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक. आशा सेविकांचा नागपुरात मोर्चा, समान वेतनवाढीसारख्या प्रमुख 4 मागण्यांचं अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा, अंगणवाडी सेविकांना सर्व सामाजिक सुरक्षा योजना लागू करा, कंत्राटीकरण बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. अंगणवाडी सेविकांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या अशी मागणी करत अमरावतीच्या तिवसामध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू. तिवसा तहसील कार्यालय परिसरात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. गुरुदेव भक्तांच्या नेतृत्वाखाली क्रांतीज्योत आणि मशाल पेटून आंदोलनाचा शुभारंभ. पुण्याच्या पौडमध्ये मुळशीमधील धरणग्रस्त संघर्ष कृती समितीचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू. मुळशी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे टाटा कंपनीचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. हिंगोली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध. पूर्वकल्पना न देता प्रशासन सर्वे करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. रक्तवाहू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे 1 दिवसीय सांकेतिक सत्याग्रह आंदोलन. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही शेतजमिनीचा मोबदला न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. मनसेनं कल्याण मलंगगड रोडवरील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केलाय. कल्याण मलंगगड मुख्य रस्त्यावरील द्वारली परिसरात मोठमोठे खड्डे, रस्त्याची अक्षरशः चाळण. मनसे विधानसभा अध्यक्ष आणि सचिवांच्या नेतृत्वाखाली द्वारली परिसरात आंदोलन. अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापुरात स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेना आक्रमक. शिवसैनिकांची दर्यापूर महावितरण कार्यालयावर धडक. विधवा महिलेच्या घरामध्ये संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या दोघांची प्रकृती खालावली. मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांडे रुग्णालयामध्ये दाखल. प्रकृती बिघडल्यानं दोघांना घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलं. अभिजित दिपके यांच्यावरही आंदोलकांचे गंभीर आरोप. राज्यात दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश. 10 जण अटकेत. राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा. आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे झडपीच्या सदस्याचा पुतळ्या दूध भेसळीच्या रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचं समोर. एनसीपीचे झडपी सदस्य विष्णू हिंगेंच्या पुतळ्यासह 14 आरोपी अटकेत. विष्णू हिंगे हे स्वतः पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळावर. अन्न सुरक्षा ही फाईल तपासण्या किंवा आकडेवारीसाठी नाही, प्रत्येक कारवाई ही आरोग्य सुरक्षित करण्यासाठी. एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांचं ट्विट. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपा आमदार तुषार राठोड यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तुषार राठोडांना शुभेच्छा दिल्या. राठोडांची थेट मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपदी वर्णी लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. अहिल्यानगरमधील महानगरपालिका कर्मचारी मृत्यू प्रकरणामध्ये 5 आरोपींना 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. धीरज परदेशींच्या मृत्यू प्रकरणी 5 आरोपींना 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. अहिल्यानगर मनपा कर्मचारी युनियनचा बेमुदत संपाचा इशारा. संरक्षण मिळेपर्यंत नागरी सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय. पालिका कर्मचारी धीरज परदेशींवर झालेल्या पालिकेचे सर्व कर्मचारी आक्रमक. अहिल्यानगरमधील महानगरपालिका कर्मचारी मृत्यू प्रकरणात 5 आरोपींना 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. धीरज परदेशींच्या मृत्यू प्रकरणी 5 आरोपींना 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. अहिल्यानगर मनपा कर्मचारी युनियनचा बेमुदत संपाचा इशारा. संरक्षण मिळेपर्यंत नागरी सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय. पालिका कर्मचारी धीरज परदेशींवर झालेल्या हल्ल्यानंतर पालिकेचे सर्व कर्मचारी आक्रमक. रायगडच्या कर्जतमधील कोंदिवडे इथल्या शालेय मुलींनी आवाज उठवल्यानंतर रस्त्यावरच्या खड्ड्यांवरून प्रशासनाला जाग. प्रशासनानं 24 तासांच्या आत खड्डे बुजवले. या शाळकरी मुलींनी हातामध्ये छत्रीचा माईक करत रस्त्याच्या दुरवस्थेची पोलखोल केली होती. राज्यात दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश. 10 जण अटकेत. राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा. आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुणे झडपीच्या सदस्याचा पुतळ्या दूध भेसळीच्या रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचं समोर. एनसीपीचे झडपी सदस्य विष्णू हिंगेंच्या पुतळ्यासह 14 आरोपी अटकेत.
अन्न सुरक्षा ही फाईल तपासण्या किंवा आकडेवारीसाठी नाही, प्रत्येक कारवाई ही आरोग्य सुरक्षित करण्यासाठी. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंचं ट्विट. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपा आमदार तुषार राठोड यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तुषार राठोड यांना शुभेच्छा दिल्या. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती, जागतिक वारसा स्थळाच्या समर्थनावर प्रश्नचिन्ह, झिरपणारं पाणी थेट लेण्यांच्या दालनामध्ये, ठिकठिकाणी प्लास्टिकच्या बादल्या लावल्याचे प्रकार समोर. वसईच्या सातवली रोडजवळ सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली. पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याची नासाडी, लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त. महाराष्ट्रासह देशामध्ये पावसाची तीव्रता वाढणार. 13 ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढणार. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, नागपूर, गोंदिया, जालना, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून सलग 20व्या दिवशी पाण्याचा विसर्ग. 51.15 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रामधून जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग. गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ. धरणाचे 25 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. धरणातून 1,05,106 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. विदर्भामध्ये काही दिवसात झालेल्या पावसामुळे 90% पेरण्या पूर्ण. सोयाबीन, कापूस, धान, तूर, उडीद आणि मूग पिकाची चांगली वाढ. पीक विमा भरण्याची आज शेवटची तारीख. सर्व्हर स्लो असल्यामुळे शेतकऱ्यांना फटका. धाराशिव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2,51,658 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. महाराष्ट्रामधील सागरी सीमेमध्ये 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीला बंदी. आदेशाच्या काटेकोर पालनासाठी मत्स्य विभागाची विशेष मोहीम. 100 मत्स्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गस्त सुरू. समृद्धी महामार्गावर आरटीओच्या कारवाईच्या रागातून कंटेनर आडवा उभा करून वाहतूक रोखणाऱ्या चालकाला वर्ध्यामध्ये अटक. आरटीओ चलान फाडल्यानंतर संतापलेल्या चालकानं गणेशपूर शिवारामध्ये कंटेनर आडवा लावून वाहतूक कोंडी केली होती. भंडारा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत व्हेंटिलेटरवर. रुग्णालयाची मुख्य इमारत जीर्ण आणि नादुरुस्त अवस्थेमध्ये. छत कोसळू नये यासाठी इमारतीला 360 लोखंडी खांबांचा आधार. कोकणातील सिंधुदुर्गमध्ये भारूड महोत्सवाचं आयोजन. विविध भजनी बुवांकडून भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन. अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागामधील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशींचा उपचारादरम्यान मृत्यू. हिंदुत्ववादी संघटनांकडून आज शहरामध्ये बंदची हाक. अहिल्यानगर शहरात तणावपूर्ण शांतता. पालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशींच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर अहिल्यानगरमध्ये दाखल. आरोपीच्या घरावर देवाभाऊंचा बुलडोझर चालवा. गोपीचंद पडळकरांची मागणी. नागपुरात एका महिलेच्या 2 पतींमधील वादातून पूर्वाश्रमीच्या पतीनं विद्यमान पतीवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. मुलाचा योग्य सांभाळ न केल्याच्या कारणावरून हल्ला. बुलढाण्याच्या शेलसूर गावातील वीरपुत्र जवान हरिदास कापसे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अमर रहेच्या घोषणा देत वीरपुत्राला अखेरचा निरोप. हजारोंच्या जनसागराच्या उपस्थितीमध्ये मुलगा ऋग्वेदनं वडिलांना मुखाग्नी देऊन भावपूर्ण निरोप दिला. भंडारा जिल्ह्याच्या गोबरवाही परिसरामध्ये एलपीजी सिलेंडरची तीव्र टंचाई. पहाटे 5:30 पासून सिलेंडरच्या रांगा. नागरिक प्रचंड त्रस्त. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देण्याची मागणी.